तुम्हाला विचारलो की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला मासिक पगार किती होता, तर तुमचं उत्तर काय असेल? 50 किंवा 100 रुपये किंवा त्याहून अधिक जास्त. पण जेव्हा तुम्हाला खरी रक्कम कळेल तेव्हा तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक संकटांचा सामना केला. 1917मध्ये ते भारतात परतले, पण जातीय भेदभावामुळे बडोदा संस्थानातील नोकरी त्यांना सोडावी लागली. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1918 रोजी त्यांची मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्राचे तात्पुरते प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 10 नोव्हेंबर 1918 रोजी अध्यापन सुरू केले आणि त्यांच्या पहिल्या प्राध्यापक पदावरील मासिक पगार होता तब्बल 450 रुपये. त्या काळात 450 रुपये ही अत्यंत मोठी रक्कम मानली जात होती. पण बाबासाहेबांनी हा पैसा ऐशोआरामासाठी खर्च केला नाही, तर त्यांनी त्यातील मोठा भाग स्वतःचे पुढील शिक्षण पुरवण्यासाठी साठवला. नंतर कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि मित्र नवल भतेना यांच्या मदतीने ते पुन्हा लंडनला गेले आणि आपले शिक्षण पूर्ण केले. म्हणूनच बाबासाहेबांचा पहिला पगार हा फक्त कमाई नव्हती, तर तो त्यांच्या ज्ञानयात्रेचा आणि भारताच्या भविष्यातील इतिहास घडवणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा होता. असेच बाबासाहेबांच्या जीवनातील कमी ज्ञात पण सत्य माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कर. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.